नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स सुद्धा घेत असतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 25/4/19 महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील। तर महत्त्वपूर्ण असा पहिला प्रश्न म्हणजे दुसरी अभियोग्यता चाचणी कधी घेण्यात येणार अशा स्वरूपात बरेचसे उमेदवारांनी मागणीही केलेली आहे। ज्या उमेदवारांना या वेळेसच्या म्हणजे जी परीक्षा म्हणजे पहिली अभियोग्यता चाचणी जवळपास 1.5 वर्षाखाली ही झालेली होती, तर यामध्ये कमी गुण प्राप्त झालेले असल्यामुळे किंवा ज्या जीआर होता शासनाचा त्यामध्ये दर 6 महिन्याला ही एग्जाम घेतली जाईल, तर अशा स्वरूपाची माहितीही देण्यात आलेली होती। मग ज्या उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी दिली नाही किंवा ज्यांना गुण कमी प्राप्त झालेले होते, अशा बरेचशा उमेदवारांची सातत्याने मागणी होती की दुसरी अभियोग्यता चाचणी नेमकी कधी घेतली जाणार। तर यावर विशाल सोळंके यांनी उत्तर दिलेले आहे की ही भरती झाल्यानंतरच ही दुसरी अभियोग्यता चाचणी ही घेतली जाणार आहे। त्यामुळे या भरतीशिवाय ही दुसरी अभियोग्यता चाचणी या संदर्भातील कुठलेही नियोजन नसल्याची माहिती ही समोर देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सध्या शिक्षक भरतीमध्ये असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण अडथळा म्हणजेच सर्व याचिका ज्या आहेत न्यायालयीन कक्षेमध्ये त्यांचा निकाल नेमका कशा पद्धतीने लागला जाईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तर या याचिका खूप साऱ्या असल्यामुळे या सगळ्या याचिकांचा एकत्रितरित्या निकाल द्यावा अशी मागणी सुद्धा विशाल सोळंके व इतर शासकीय पदाधिकारी करीत आहेत। कारण यामध्ये जर सातत्याने एकेका ह्याचा रिझल्ट जर लावत गेले आणि त्यानुसार पवित्र प्रणालीवर बदल करायचा म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप शैक्षणिक नुकसान होऊ शकतं। यामुळे या पद्धतीची मागणी ही पुढे करण्यात येणार असल्याची म्हणजे केलेली आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पाहूया की यानुसार नेमकं म्हणजे ज्या बाकीच्या याचिका आहेत त्यांचा निकाल काय येतो आणि या याचिकेचा निकाल आणि त्यावर आधारित पसंतीक्रम देण्याची सुविधा यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने बदल होऊ शकतात याविषयीची माहिती पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। त्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच पालिकेच्या 214 इंग्रजी माध्यम शिक्षकांच्या जागा या पवित्र प्रणालीद्वारे भरल्या जाणार नसल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पालिकेच्या 214 ज्या इंग्रजी माध्यम शिक्षकांच्या जागा आहेत या ठिकाणी ज्या इंग्रजी माध्यमांच्या जागा या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यात आलेल्या नाहीयेत, त्यामुळे अगोदरच इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांकरिताच्या जागा ज्या कमी आलेल्या होत्या पवित्र पोर्टलवर त्यामुळे मध्ये अजून या 214 जागा ऍड झालेल्या नाही आहेत। तर याचं कारण सांगितण्यात आलेलं आहे की या स्वायत्त शाळा आहेत म्हणजे स्वतःचा कारभार स्वतः करणाऱ्या, तर त्यामुळे या शाळांची जी शिक्षकांची रिक्त जागा आहेत त्या पवित्र प्रणालीद्वारे भरल्या जाणार नसल्याचे असल्यामुळे ही माहिती ही पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यात आलेली नाही अशा स्वरूपाची माहिती ही देण्यात आलेली आहे। तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स प्राप्त करण्याकरिता आणि तुमच्या इतर काही अडचणी सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाइप करण्याकरिता विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले चॅनल जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।